एक दोन दिवसात सांगलीच्या प्रश्नावर पडदा टाकू, सांगलीच्या जागेचा विषय सामोपचाराने सोडू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, राऊतांनी लहान कार्यकर्त्याप्रमाणे वागू नये, सांगलीच्या तिढ्यावरून नाना पटोलेंचा राऊतांवर हल्लाबोल। तर मी जबाबदारीने बोलणारा माणूस, संजय राऊतांचं पटोलेंना प्रत्युत्तर। तर चंद्रहार पाटील सांगलीचे उमेदवार, संजय राऊतांचा दावा। भिवंडी आणि सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार, तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय। काँग्रेस नेते अनीस अहमद यांनी असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींना पाठवल्याची माहिती। प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू, केंद्रात मंत्रिपदही देऊ, त्यांनी अकोल्यातून माघार घ्यावी, काँग्रेसच्या अनीस अहमद यांच्याकडून ऑफर। पुरंदरमध्ये 11 एप्रिल रोजी सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन, सभेच्या नियोजनासाठी विजय शिवतारेंनी आज बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक। पुण्यात सुनेत्रा पवार आणि रवींद्र धंगेकरांची भेट, दोघांनी एकमेकांना निवडणुकीसाठी दिल्या शुभेच्छा। सुनेत्रा पवार बारामतीतून तर धंगेकर पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, सातारा, रावेर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार। शरद पवारांचे निकटवर्ती आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत। प्रवीण माने शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची शक्यता, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट करणार। धुळे लोकसभा लढवण्यास शरद पवार गटाचे आसिफ शेख इच्छुक, ईदनंतर आसिफ शेख घेणार शरद पवारांची भेट, काँग्रेससह शरद पवार गटाचा धुळे लोकसभेवर दावा। समान नागरी कायदा न लावण्याचं निवडणूक जाहीरनाम्यात नमूद करा, माजी आमदार आसिफ शेख यांची मागणी। याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांना आसिफ शेख यांनी पाठवलं पत्र। मुख्यमंत्री शिंदे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी आज नागपुरात, तर सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी गडकरींची भंडाऱ्यातील मोहाडीत सभा। रत्नागिरीत जिल्ह्यात आज प्रचाराचा सुपर संडे, नारायण राणे आज कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, तर विनायक राऊतांची राजापुरात खळा बैठक। महाविकास आघाडीकडून विनायक राऊत उमेदवार, तर महायुतीचा उमेदवार कोण अद्यापही उत्सुकता। चंद्रपुरात उद्या पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रचार सभा होणार, सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपुरात, मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत। अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि मवियाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू, प्रचारात आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी। दिंडोरी लोकसभेचे मवियाचे उमेदवार भास्कर बगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा, घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी। रायगडमध्ये रिपाईने फिरवली महायुतीच्या प्रचाराकडे पाठ, मान सन्मान मिळेपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही, रिपाई रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी। नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती, सुनील तटकरे आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। 9 एप्रिलला दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा, मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात। मुंबईच्या झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर टाकण्याचं भाजपचं षडयंत्र, आदित्य ठाकरेंचा आरोप। झोपडपट्टीधारकांची जागा अदानींना देण्याचा भाजपचा डाव, आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। आदित्य ठाकरे एका महिलेचा छळ करणाऱ्या शाखा प्रमुखाला भेटतात, आमदार नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप। आदित्य ठाकरेंनी भेट घेतलेल्या शाखा प्रमुख अमोल संसारेंवर एका महिलेचा छळ केल्याचा आरोप। एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये परतणार, एबीपी माझाला दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। एकनाथ खडसेंचा 8 किंवा 9 तारखेला पुन्हा भाजपत प्रवेश, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सत्तेसाठी एकत्र येणं ही दुर्दैवी बाब, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे शरद पवारांना सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत, खासदार संजय राऊतांना विश्वास, जर ते गेले तर ते त्यांचं दुर्दैव, राऊतांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलणं झालं नाही, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, तर खडसेंच्या प्रकृतीबाबत मुलीसोबत चर्चा झाल्याची सुळेंची माहिती।
आता एक मोठी बातमी येते आहे। शरद पवार यांचे निकटवर्ती आणि सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण मानेंनी शरद पवार यांना मोठा धक्का दिलाय। प्रवीण मानेंनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना पाठिंबा दिलाय। दरम्यान 2 दिवसांपूर्वी फडणवीसांनी मानेंची भेट घेतली होती आणि त्यापूर्वी माने सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात देखील दिसलेले होते। पण फडणवीसांच्या भेटीनंतर आता स्थिती बदलली आहे। प्रवीण माने यांनी अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण मी जी भूमिका घेतो ती राष्ट्रहिताची, तर माझं असं मत आहे या जगामध्ये तिसरी महासत्ता येणाऱ्या काळामध्ये हे भारत देश होणार आहे आणि या येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर $5 ट्रिलियन एवढी जर मोठी अर्थव्यवस्था जर करायची असेल तर ते नरेंद्र मोदी करू शकतात। एक आर्थिक सक्षमता या 5 वर्षांमध्ये येईल आणि जगामध्ये एक आपला भारत देश ही महासत्ता बनेल। या दिशेने जर जायचं असेल तर या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कुठल्याही जातीवाद, धार्मिक अमुक तमुक या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आपण केवळ आणि केवळ पुन्हा एकदा वेळ चांदा ते बांदा सुपरफास्ट बातम्यांकडे। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने संजय पवार पुन्हा शिवसेनेत। इंडिया आघाडीमध्ये ते स्वतः आणि उद्धव ठाकरेंचा फार मोठा वाटा असल्याचा शरद पवारांचा दावा, तर लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकण्याचा विश्वास। नाशिक लोकसभेची जागा परंपरेने शिवसेनेचीच, विद्यमान खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्रीही नाशिकच्या जागेसाठी आग्रही, गोडसेंची माहिती। बच्चू कडू अकोला लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवार अभय पाटलांना पाठिंबा देण्याची शक्यता। आज अकोल्यात प्रहारचा जिल्हा मेळावा, बच्चू कडू वेगळा निर्णय घेणार असल्याची चर्चा। वंचित बहुजन आघाडीचा रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार किशोर गजबे यांना पाठिंबा, पाठिंब्याचं पत्र वंचितकडून जारी। कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर करणं ही औपचारिकता, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची प्रतिक्रिया, तर मित्रपक्षातील कार्यकर्त्यांना टोकाची भूमिका न घेण्याचा सल्ला। महायुतीमधील सर्व मित्रपक्षांना आम्ही साथ देणार, हर्षवर्धन पाटलांच्या इशाऱ्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया, तर हर्षवर्धन पाटलांचे 1-2 दिवसात सर्व प्रश्न मिटतील, पटेल यांची माहिती। चंद्रपूरमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचे समर्थक दिवाकर निकोरेंचा अजित पवार पक्षात पक्षप्रवेश। लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत दिवाकर निकोरेंचा पक्षप्रवेश। रायगडच्या अलिबागमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या इफ्तार पार्टीचं आयोजन। आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची विशेष उपस्थिती। राज्यातल्या भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक, पुरुष मतदाराहून महिला मतदारांची संख्या जास्त। पहिल्या टप्प्यातील प्रचार सभांवर पावसाचं सावट, पुढील 5 दिवस विदर्भाला ऑरेंज अलर्ट। नागपूर वेधशाळेने ऑरेंज अलर्ट दिल्यानं उमेदवारांची चिंता वाढली। 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। विदर्भ, मराठवाड्यात पावसाबरोबर गारपिटीचीही शक्यता, तर मुंबई, कोकणात उष्णता जाणवणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज। हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा। अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट। फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकरनं पाणी पुरवठा सुरू। सर्वपक्षीय उमेदवार प्रचारात व्यस्त असल्यानं पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, नागरिकांचा सवाल। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात 7 फूट पाणीसाठा, 1 महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक। 16 वार्डांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावानं गाठला तळ। आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, तर मध्य मार्गावर माटुंगा, मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी, नेरूळ दरम्यान ब्लॉक। मध्य रेल्वेकडून 184 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा। सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा निर्णय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे गर्डर मे अखेरपर्यंत बसवणार, डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होणार।
प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर मुंबई आरटीओ कडून कारवाईचा बडगा. कारवाईत 14% वाहनं प्रदूषणकारी असल्याचं समोर. वैजापूर तालुक्यातल्या जानेफळमधील शारदा त्रिभुवनची यशस्वी कामगिरी. सलग 3 परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत तलाठी, कृषी सहाय्यक आणि बँक कृषी अधिकारी पदाला घातली गवसणी. जानेफळसह वैजापुरात शारदावर कौतुकाचा वर्षाव. कल्याणमधील मेधा आघारकर या महिलेने तयार केली पर्यावरणपूरक गुढी. ही गुढी पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार. ठाण्यात चित्रकार विजयराज बोधनकार यांनी रांगोळीतून साकारलं रामायण. नववर्षाच्या स्वागत यात्रेनिमित्त ठाण्यात रांगोळी प्रदर्शन. अकोल्यातील हरिहरपेठ भागात रात्री 2 गटात राडा. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारण रायगडच्या खेड तालुक्यातील फुरुस नावनगर इथं 2 घरांना भीषण आग. अगदी शॉर्ट सर्किट नंतर सिलेंडरचे स्फोट. सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खमताणे परिसरात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.